हॅलो, चला बघूयात मटकी बटाट्याचा झणझणीत असा रस्सा। एक वाटी मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एक मीडियम साईजचा बटाटा चिरून घेतलेला आहे मी साल न काढता। तुम्हाला साल नको असेल तर काढून टाकू शकता। एक छोटा टोमॅटो, गुळाची पावडर, वाटणासाठी कोरडं खोबरं, कोथिंबीर, एक चमचा शेव आणि 8-10 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी। चवीनुसार मीठ, फोडणीचं साहित्य, गोडा मसाला आणि गरम मसाला हे घेतलेलं आहे। तर आता वाटण करून घेणार आहोत। वाटणाचं साहित्य सगळं मिक्सरमध्ये घालून थोडंसं पाणी घालून छानपैकी पेस्ट करून घ्यायची आहे त्याची। आता एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी, कारण उसळीत आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। कढई तापत ठेवली, त्याच्यात 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे, 1 ते 1.5 टेबलस्पून। ते तापलं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी तडतडली की लगेचच वाटण घालायचं आहे। हार्डली 5 सेकंद परतल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला हिंग, हळद, तिखट पावडर, काश्मीरी मिरची पावडर, गोडा मसाला आणि गरम मसाला हे घालायचं आहे। मिक्स करून लगेचच त्याच्यामध्ये मटकी, बटाटा आणि टोमॅटो घालायचं आहे। चवीनुसार मीठ आणि गुळाची पावडर घालायची। तर गुळ तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता। आता हे बघा, एकीकडे पाणीही गरम झालेलं आहे। चवीनुसार मीठ आणि गुळ पावडर घातल्यानंतर मी आता गरम पाणी घालणार आहे त्याच्यात। तर मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला राहिला होता, सो त्याच्यात ते गरम पाणी घालून मी ते पाणी त्या उसळीमध्ये घातलेलं आहे। आणि बाकीचं गरम पाणी जे आहे ते मी उसळीत घालून एक उकळी आल्यानंतर 10-15 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे। आता बटाटा पण आपला शिजलेला आहे छानपैकी। 15 मिनिटांनी मी झाकण काढल्यावरती बघितलं तर मटकीही शिजलेली आहे। आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला उसळीची कितपत हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घाला। आणि आता बघू शकता आपली उसळ रेडी आहे। मस्त कोथिंबीरीने गार्निश करा आणि गरमागरम भाकरी बरोबर सर्व करा। थँक्यू।